नमस्कार मंडळी, आपल्या या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. साधा भात तर आपण रोजच खातो, पण फक्त काही मसाल्यांच्या जादूने तोच भात इतका स्वादिष्ट बनू शकतो. आज आपण बनवणार आहोत स्वादिष्ट वाटाणा भात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. पातेल्यात थोडंसं तेल घालूया. तेल गरम झालं की त्यात मोहरी घालूया. मोहरी चांगली तडतडली की जिरे घालूया. त्यानंतर यात घालणार आहोत कढीपत्त्याची पानं. आता यात घालतोय आलं लसूण पेस्ट. आलं लसूण पेस्ट चांगली भाजून घेऊया. आलं लसूण पेस्ट चांगली भाजली की यात थोडेसे खडे मसाले घालणार आहोत. 2-3 लवंग, 2-3 मिरे, त्यानंतर वेलची, दालचिनी आणि तमालपत्र. हे सगळे मसाले थोडेसे भाजून घेऊया. मसाले थोडे भाजले की आता यात घालतोय स्वच्छ धुवून घेतलेले हिरवे वाटाणे, बारीक चिरून घेतलेलं गाजर. गाजर ऑप्शनल आहे, तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी पण चालेल. यानंतर यात घालतोय थोडेसे काजू. हे सगळं घातल्यानंतर एक 3-4 मिनटं थोडंसं भाजून घेऊया. आता यात घालतोय स्वच्छ धुवून घेतलेले तांदूळ. तांदूळ व्यवस्थित मिक्स करूया आणि हलकेसे भाजून घेऊया. तोपर्यंत दुसरीकडे थोडंसं पाणी गरम करायला ठेवूया. घरभर असा सुगंध दरवळेल की स्वयंपाकघरात डोकावल्याशिवाय कुणालाच राहणार नाही. तुम्हाला पण व्हिडिओ आणि रेसिपी आवडत असतील तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. पाणी गरम होतंय तोपर्यंत तांदळात घालतोय थोडीशी धनेजिरे पावडर, थोडासा गोडा मसाला. आपल्या या चॅनलवर अजून एक भाताचा प्रकार म्हणजेच पोटभरीसाठी परफेक्ट, झटपट आणि पौष्टिक खिचडीची रेसिपी अपलोड केली आहे. ती जर नसेल बघितली तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तिथून नक्की बघा. तो भातही तुम्हाला नक्की आवडेल. आता यात घालतोय चवीनुसार मीठ, साधारण अर्धा चमचा, आणि थोडीशी साखर. हे सगळं घालून एक 2-3 मिनटं छान परतून घेऊया, म्हणजे भाज्यांची गोड चव आणि मसाल्याचा स्वाद एकमेकात मस्त मिसळतो. आता यात घालतोय गरम पाणी. गरम पाणी घातल्यानंतर सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आता यात घालतोय लिंबाचा रस. अर्धा किंवा 1 लिंबू पिळला तरीही चालेल. यामुळे भाताला एक हलका आंबटपणा आणि अगदी फ्रेश चव मिळते. माझ्या मते स्वयंपाकात सर्वात महत्त्वाचा मसाला कोणता माहिती आहे? तो म्हणजे आपुलकी. कारण प्रेमाने बनवलेल्या जेवणाची चव कोणत्याही मसाल्यापेक्षा जास्त काळ लक्षात राहते. पातेल्यावर झाकण झाकून भात शिजू देऊया. 7-8 मिनिटांनंतर झाकण काढून भात शिजलाय का ते बघूया. भातातलं सगळं पाणी आटलं असेल आणि भात अजून पूर्णपणे शिजला नसेल तर त्यात अजून थोडंसं गरम पाणी घाला आणि परत एकदा झाकण झाकून थोडा वेळ भात शिजू देऊया. हा वाटाणा भात टिफिनसाठी, अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी किंवा रविवारच्या स्पेशल जेवणासाठी एकदम परफेक्ट आहे. आता हा भात व्यवस्थित शिजला आहे. सगळ्यात शेवटी यावर घालूया बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर. बस, आपला हा सुगंधी, रंगीत आणि झटपट तयार होणारा वाटाणा भात खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भात दही, पापड किंवा लोणच्यासोबत सर्व करा. आता तुमच्यासाठी एक छोटंसं काम. अशाच हटके आणि सोप्या रेसिपींसाठी आपल्या या छोट्याशा कुटुंबाचा भाग बना. म्हणजेच सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. राम कृष्ण हरी.